आज का दिन बहुत ही महत्वपूर्ण है। एक व्यक्ति है जो यहाँ पर मराठी नहीं जानते, मैं सोचा वो सुबह में आएंगे, तो हिंदी भाषिक है तो उनको भी पल्ला पड़ता था, अब तक मराठी भाषिक है। आप 1 नंबर में हो क्या मोहन बाबू? 2 नंबर में हो, इन्हें एक 3 नंबर लगा दिए तो प्रभु को वो हिंदी समझ पाए। आपण अपने के लिए हिंदी में जाना मेरे लिए थोड़ा नाचना होगा। प्रभु से भी धन्यवाद देता हूँ, कोशिश तो करूँगा प्रभु आपण धन्यवाद देऊ। एक वचन आपण जाणतो थोडं ते शास्त्रामधलं की जन्मदिवसापेक्षा मोठ्यानं म्हणा, जन्मदिवसापेक्षा मरण दिवस बरा। आणि आपण मरणाला घाबरतो, परंतु प्रभू मरणाला घाबरला नाही। अत्यंत भयानक आणि हालाचं मरण ते पोचण्यासाठी प्रभू जन्म घेत आला। आणि यशाच्या पुस्तकामध्ये आपण वाचलं की त्याच्या जन्माच्याही आधी जवळजवळ 900 वर्षापूर्वी त्याच्याविषयी भविष्यवाणी करण्यात आली होती की असं घडेल। आणि ते पूर्ण झालं। जन्मदिवसापेक्षा मरण दिवस हा बरा आहे। म्हणून प्रभूच्या मरण दिवसाविषयी तारीख, तिथी, वेळ सर्व काही लिहिलेलं आहे, परंतु जन्मदिवसाविषयी कुठेही काहीही लिहिलेलं नाही। 25 डिसेंबरला प्रभू येशूचा जन्म झाला ही एक लोणकरी थाप म्हणता येईल त्याला। लोणकरी थाप तुम्हाला नाही कळायचं, ते एक शुद्ध ठीक 25 तारखेला प्रभूचा 25 डिसेंबरला प्रभूचा जन्म झाला, याला शास्त्रामध्ये काहीही आधार नाही। मग हे का मानतात सगळीकडे? येशू ख्रिस्ताच्या मरणानंतर 400 वर्षांनी कोणतरी शोध लावला की येशू ख्रिस्ताचा जन्म 25 तारखेला झाला। हे कशासाठी झालं असेल तर पीने वालों को पीने का बहाना चाहिए। काहीतरी प्यायला पाहिजे, आपल्याला खायला प्यायला पाहिजे म्हणून 25 डिसेंबर कोणीतरी पिणं सोडून दिलं आणि सगळं जग नाचायला लागलं। परंतु आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये त्याच्याविषयी काहीही उल्लेख सापडत नाही, परंतु मरण दिवस मात्र तंतोतंत लिहिलेला आहे। त्याला वल्हांडणाचा सण म्हणतात आणि तो पिढ्यानपिढ्या पाळला जात असे। आणि त्याच दिवसाला प्रभूनं आपलं बलिदान केलं आणि त्या दिवसाला कोकरा बघायचा असे वल्हांडणाला, आणि तो कोकरा त्या दिवशी देवाचा कोकरा, हा पहा देवाचा कोकरा त्या वल्हांडणा दिवशी, वल्हांडणाच्या दिवशी वल्ला गेला। आज हा ओलांडण्याचा सण, ओलांडून जाण्याचा सण। कोकऱ्याचं रक्त तुम्हाला माहिती आहे, परत सांगण्याची गरज नाही, परंतु आज काही नवीन लोक त्या म्हणून आलेले, परिवर्तित झालेले तुझ्या शहरामध्ये लिहिलेलं आहे की त्या लोकांवरती शाप देव आणणार होता आणि त्या देवानं त्यांना एक सुटका दिली होती। देवाच्या लोकांना ज्या दारबाह्यांना मी रक्त लागलेलं पाहिजे कोकऱ्याचं ते घर ओलांडून जाईल। ओलांडून जाणं म्हणजे ओलांडण। त्या घरावरती मरण येणार नाही। आणि त्या रात्री अनेक लोक मारले गेले, निसलातले, परंतु ज्या घराला कोकऱ्याचं रक्त होतं दारबाह्यानं ते घर प्रभू ओलांडून गेला, त्या घरामध्ये मरण झालं नाही। आज ते रूपकात्मक अर्थात प्रभू आम्हाला सांगत आहे, ज्यानं हे रक्त आतमध्ये घेतलेलं आहे त्याला मरण येणार नाही। मी त्याला हे रक्त आता बाहेरून लावायचं का नाही, कुठं घ्यायचं आहे? आतमध्ये घ्यायचं आहे। मग एका वचनाकडे आपण येऊ, पहिला ग्रंथिकर। आपण नेहमी त्या वचनाकडे येतो, सुरुवातच तिथून करू आपण। पहिला ग्रंथिकर त्याचा 11वा अध्याय 23 ते 26। पहिलं पत्र 11वा अध्याय आणि वचन 23। कारण मला प्रभूपासून मिळाले
तेच मी तुम्हासी सांगून दिले ते हे की ज्या रात्री प्रभू येशू शत्रूंच्या हाती दिला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि उपकारस्तुती केल्यानंतर त्याने ती मोडली आणि म्हटले, घ्या, हा, हे माझे शरीर आहे, ते तुम्हासाठी मोडले जात आहे, माझ्या आठवणीसाठी हे करा. आमेन. काय म्हटलं प्रभूनं? हे माझं शरीर आहे. काय घेतली हातामध्ये? भाकर, साधी भाकर. आपल्या घरामध्ये जे आपण खातो ती भाकर. ती कारखान्यात छापलेली होती का? गोल गोल तुकडे एवढे एवढे पाडलेले होते का? पांढरे पांढरे? नाही, भाकर, भाकर, रोटी, ब्रेड. ती हातात घेतली आणि आशीर्वाद दिला आणि काय म्हटलं? परत इथं वाचलं. नवीन लोकांसाठी मला परत घ्यायचं आहे. कारण मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हासी सांगून दिले ते हे की ज्या रात्री प्रभू येशू शत्रूंच्या हाती दिला गेला त्या रात्री त्यानं भाकर घेतली आणि उपकार स्तुती केल्यानंतर त्याने ती मोडली आणि म्हटले, घ्या, हा, हे माझे शरीर आहे, ते तुम्हासाठी मोडले जात आहे, माझ्या आठवणीसाठी हे करा. माझ्या आठवणीसाठी हे करा. प्रभूच्या रात्री शत्रूच्या हाती दिला गेला ती गुरुवारची रात्र होती, बरोबर आहे, कालची रात्र होती आणि सर्व जेवायला बसले होते. प्रभूने ती भाकर घेतली. शिष्याला काहीही समजलं नाही प्रभू काय करतोय, कारण उद्या प्रभू त्या वधस्तंभावरती मोडला जाणार होता आणि आज प्रभूला माहित आहे मी काय करीत आहे आणि प्रभू ती भाकर त्यांना देत आहे. घ्या आणि खा, हे माझे मांस आहे. त्यामुळे ती भाकर काय होती? प्रभूचं मांस होती, प्रभूचं शरीर होती. प्रभूचं खरं मांस कोणीच खाणार नव्हतं, खाऊ शकणार नव्हतं, कारण ते काही मनुष्य भक्षक नव्हते. पण प्रभूनं ती भाकर त्याला स्वतःचं शरीर असं म्हटलं, हे माझे शरीर, ती मोडली. उद्या ती वधस्तंभावरती मोडणार होती. आज त्यानं स्वतः आपल्या हातानं ते मोडले आणि म्हटलं, घ्या आणि खा, हे माझं शरीर, माझं मांस आहे. आणि मग त्यानं काय घेतलं? पेला घेतला. त्याप्रमाणे तो जेवण झाल्यानंतर प्याला घेऊन म्हणाला, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला जो नवा करार तोच आहे. जितकेला तुम्ही हा पिता तितकेला माझ्या आठवणीसाठी हे करा. दोन वेळेला प्रभूनं म्हटलं, माझ्या आठवणीसाठी हे करा. आता आम्ही जेव्हा कॅथलिक होतो, कॅथलिक बरं, त्यातला पहिला मी, प्रभूनं मला त्या घाणीतून बाहेर काढलं. मग माझ्या मागे अनेक लोक आले. तर कॅथलिक असताना आम्ही काय करत होतो? रात्रभर तमाशे केले, दारू पिली, पार्ट्या केले, कोणाला वास मारतोय. आम्ही सकाळी फादरपुढे जाऊन मोठ्या डोंगरासारखा बगाळा कसा असतो मला नाही काय माहिती आहे ना, पाण्याच्या काठाला असा गुपचूप बसून असतो, मासा दिसता असे आम्ही बगळे होतो. रात्रभर दारू केलेली आहे, तमाशे केलेले आहेत, वाण्याच्या वाट्यात त्या घालणाऱ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि सकाळी उठून ती प्रभू भोजन नाही कमिलियन घ्यायला पांढरं त्याला समजा. आम्ही असे होतो. असंच आहे का? प्रभू असंच करायला सांगितलंय का आपल्याला? आम्ही असं करीत होतो. दररोज दर विसाला हे आमचं रिपीटेडली चालू, परत याची पापं करायची, परत सकाळी त्यांच्या पुढे उभा, एवढा संत माणूस. ज्या दिवशी सत्य समजलं, प्रभूचं रक्त काय आहे आणि मांस काय आहे हे सत्य समजलं, तेव्हा कपाळ अक्षरशः ठोकलं प्रभू हे आम्ही काय केलं, किती नाश झाला आहे. त्याच्याविषयी आपण पुढे पाहू. त्याचे विषय आवडता देतो, पुढे मी तुम्हाला त्याच्याविषयी सांगतो. आम्ही त्याचे परिणाम काय झाले हे जे आम्ही केलं, वर्षानुवर्ष करत राहिलो, त्याचे परिणाम काय झाले, तो अयोग्य प्रकारे ते घेईल तो भरेल आणि आपला समाज आज मेलेला आहे.
आमचा कॅथोलिक समाज आज मेलेला आहे. तसं ते मी पुढे तुम्हाला आता उदाहरण सांगतो, कारण मला आता परत त्या वचनाकडे जायचं आहे. माझ्या आठवणीसाठी हे करा. प्रभू आमचं बोल काय मागतोय? माझ्या आठवणीसाठी करा. मी तुमच्यासाठी काय केलं आहे याची आठवण करा. आठवण करा. जर मी आठवण करतो तर आमच्या हातातून पाप घडणार नाही, कारण माझ्या पाप क्षमा करण्यासाठी तो तिथे आहे. मी जर परत पाप करतो तर मी परत प्रभूला पुरुषावरती मदस्तंदी देत राहतो. आता ज्यांचा बाप्तिस्मा झाला, ज्यांनी त्यांची पापं धुतली गेली, त्यांना परत पापाकडे वळता येणार नाही. हालेलुया. पहा बरं, प्रभूचे महत्व, त्या नामासाठी केलेलं बलिदान आज आम्ही आठवीत आहोत या वचनानुसार. तुम्हाला माहिती आहे प्रभूने किती हजार लोकांना भाकर वाढली? 5,000. नाही का एका वेळेला किती लोकांना वाढली? 5,000 लोकांना प्रभूनं भाकर खाऊ घातली. आता योहानचा आवाज आहे 1 ते 15. थोडंसं लांब आहे, पण आपण वाचू. नवीन लोकांसाठी माहिती करणं आणि काय करतो याची जाणीव आम्हाला असावी. अज्ञानानं काही कोण करू नये. योहान 6 अध्याय 1 ते 15. या गोष्टी झाल्यानंतर येशू गालिलाच्या म्हणजे तिबेरियाच्या समुद्राच्या पलीकडे गेला. तेव्हा मोठा समुदाय त्याच्या मागे चालला, कारण दुखण्यास बरे करून जे चमत्कार तो करीत असे ते पाहत असत. मग येशू डोंगरावर गेला व आपल्या शिष्यांबरोबर तिथे बसला, आणि यहुद्यांचा वल्हांडण सण जवळ आला होता. तेव्हा येशूने डोळे वर करून व मोठा समुदाय आपल्याकडे येत आहे असे पाहून फिलिपाला म्हटले, यांना खायला आपण भाकरी कोठून विकत घ्याव्या? हे तर त्याने त्याची परीक्षा पाहण्याकरता म्हटले, कारण आपण काय करणार हे त्याला ठाऊक होते. फिलिपाने त्याला उत्तर दिले की त्यांच्यातील एकेकाने थोडे थोडे खायला घेतले तरी 200 रुपयांच्या भाकरी यांना पुरणार नाही. त्याच्या शिष्यातील एक जण शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया हा त्याला म्हणाला, येथे एक मुलगा आहे, त्याच्याजवळ जवाच्या 5 भाकरी व 2 मासोळे आहेत, परंतु त्या इतक्याना काय पुरणार? तेव्हा येशू म्हणाला, लोकांना बसवा. त्या ठिकाणी तर पुष्कळ गवत होते. तेव्हा ते पुरुष बसले, त्यांची संख्या सुमारे 5,000 होती. मग येशूने त्या भाकरी घेतल्या, उपकार स्तुती केल्यानंतर बसलेल्यांना त्या वाटून दिल्या, आणि त्याप्रमाणेच त्या मासोळ्यातूनही त्यांना पाहिजे तितके दिले. आणि ते जेवण तृप्त झाल्यावर त्याने आपल्या शिष्यांस म्हटले, काही फुकट जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा. म्हणून त्यांनी जवाच्या 5 भाकरीचे जे तुकडे जेवणाऱ्यांना पुरून उरले होते ते गोळा करून 12 टोकऱ्या भरल्या. तेव्हा जो चमत्कार त्याने केला तो पाहून ती माणसे म्हणू लागली की जो जगात येणारा भविष्यवादी तो बरोबर हाच आहे. यास्तव आपणाला राजा करण्याकरता ते येऊन आपणाला बळाने धरणार आहे. ते जाणून येशू स्वतः पुन्हा एकटाच डोंगरावर निघून गेला. हालेलुया. हालेलुया. काय खायला घातली? भाकर. आणि लोकांना फार आवडला. असा राजा जर आम्हाला मिळाला तर कामच करावं नको, रोज भाकर आम्हाला मिळत जाईल. तरी त्याला धरणार होते मिळालं त्याच्यासाठी, राजा करण्यासाठी. वा, फार आवडलं लोकांना आणि लोक त्याच्या मागे लागले. कुत्री देखील भाकर टाकणाऱ्याच्या मागे लागतात. हो, टाकून बघा रस्त्याला केवढी कुत्री तुमच्या मागे लागते. पण प्रभूला ते आवडलं का? भाकरीसाठी आपल्या मागे लागलेले लोक हे प्रभूला आवडलं नाही. प्रभु ने उनको रोटी खिलाई, उसलिए ये लोगों को बहुत ही भाया और लोग उनके पीछे लगे, उनको राजा करने वाले थे पकड़कर. क्यों? हम लोगों में से भी कई ऐसे हैं जो मंदिर में आते हैं कि मुझे क्या मिलेगा, नहीं मिलता है तो कहते हैं कि हमें कुछ नहीं मिला, क्योंकि उनको रोटी के चंद टुकड़े चाहिए. मेरे गुनाहों को माफ करने के लिए मेरे प्रभु ने लहू बहाया है, जिसकी
उन्हें कोई जानकारी नहीं है और कोई परवाह नहीं है। सोच लो, प्रभु मुझे दुनिया की चीजें देने के लिए या दुनिया में नहीं आए, बल्कि मुझे पाप से छुड़ाने के लिए दुनिया में आए। और उन्होंने कहा जो मेरा लहू पिएगा, जो मेरा मांस खाएगा, वो मेरे साथ जी उठेगा। जैसा मैं जी उठा हूं वैसा मैं उसे जिंदा उठाऊंगा, वो कभी नहीं मरेगा। ये देह का मौत तो सबको है, लेकिन आत्मा की मौत, जो आत्मा की मौत ये नहीं चाहिए, वो कई साल 12 साल का एक तप होता है, कई तप वो जंगलों में जाकर बैठ करके मोक्ष पाने के लिए। पता नहीं उन्हें उस जंगलों में बैठकर मोक्ष मिलता था या नहीं, लेकिन प्रभु ने अपने लहू के द्वारा मुझे मोक्ष दिया है, वो भी बिल्कुल मुक्त। तो मैं क्या रोटी के लिए इसके पीछे लगूं? नहीं, मैं जिंदगी कमाने के लिए, अनंत काल का जीवन प्राप्त करने के लिए मैं इसके पीछे लगा हूं। जो ज्ञानी है वो रोटी के लिए नहीं, चंड टुकड़ों के लिए नहीं, कुत्ते बनकर नहीं, बल्कि प्रभु के चेले बनकर उनके पीछे लगते हैं। भले मौत भी आ जाए, उनकी परवाह नहीं होती उनको। हालेलुया। ध्यान दें, हम क्या मांगते हैं प्रभु से, क्या मांगना चाहिए हमें प्रभु से। आगे प्रभु को वो नहीं जचा, प्रभूला प्यार मतलब नाही। काय म्हणाला प्रभू पहा, वचन 25 आणि 25, 26, 27, वचन 25, 26, 27 पढो। मग समुद्राच्या पलीकडे तो त्यांना आढळल्यावर ते त्याला म्हणाले, रब्बी येथे केव्हा आलास? येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, तुम्ही चमत्कार पाहिले यामुळे तुम्ही माझा शोध करता असे नाही, तर तुम्ही भाकरी खाऊन तृप्त झाला यामुळे शोध करता। फुकट मध्ये भाकरी मिळाली, काम करायची गरज नाही पडली ना, हो की नाही? हालेलुया। आज बघा, आपल्याकडे चायनीज वाटायचं आहे म्हटलं का सगळे येतात धावत, जेवण आहे म्हटलं का सगळे येतात, चला चला गावात आहे। अरे सच्चे भोजन के लिए पीछे पड़ो, इसलिए नहीं। पूरे परिवार के साथ आते हैं और दुख होता है, तो वो कहते हैं कि तुम्हें घर पर खाने के लिए अनाज नहीं है, तो अनाज जीवनी रोटी में तो मैं देता हूं उसके लिए करता हूं। काय म्हटलं प्रभूने थोडं वाचा 27। नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, हालेलुया। सर्व काळच्या जीवनासाठी टिकणारे अन्न जे मनुष्याचा पुत्र तुम्हाला देईल त्यासाठी श्रम करा। काय सांगितलं आम्हाला त्यानं? त्याच्यासाठी श्रम करा। हेलो, दावत की पीछे मत पड़ो भाई, प्रभु को नहीं देखता है। तो आज जो प्रभु अपना लहू, अपना मांस हमें दे रहा है, वो जीवन की रोटी है, इसके पीछे पड़ो। और कैसी लेनी है उसका तरीका भी देखो। गलत तरीके से यदि हम ये करते हैं तो हम यकीनन मौत के भागी बनते हैं। तुमच्यामध्ये कित्येक मेले आहेत, कित्येक निघले आहेत आणि कित्येक आजारी आहेत। तर मला म्हटलं ना, अयोग्य प्रकारे हे केल्यामुळे त्याविषयी मी तुम्हाला थोडं सांगतो। परंतु आम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कशासाठी कष्ट करतो? कशासाठी? नाशवंतांसाठी नाही का? केलं पाहिजे। मनुष्यानं माणसाला कष्ट लावून दिले, केलं पाहिजे, पण तेच ध्येय आहे का आमचं? एक ध्येय आहे का आमचं? आम्हाला प्रभूनं निवडून या घाणीतून निवडून बाजूला काढलेलं आहे, कोणत्या ध्येयासाठी? क्या मकसद है प्रभु का, जिन प्रभु ने हमें कीचड़ से निकालकर यहाँ लाया है? क्या मकसद है इसका? ताकि हम उस जीवन के लिए प्रयास करें। इतना आसान नहीं है। सैकड़ों ऋषि मुनि सैकड़ों साल तपस्या करते रहे, लेकिन उनको क्या मिला पता नहीं। लेकिन प्रभु हमें यह मुफ्त में दे रहा है, खुद का बलिदान करते हुए। हालेलुया। हमारे ऊपर पाप का इतना बोझ था,
हमारे पुरखों से लेकर, आदम से लेकर, हमारे पहले माँ बाप से लेकर जो पाप हुए उन्होंने किए, वो सब 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 उसके बाद उसके बाद उसके बेटे उसके बेटे उसके बेटे उसके बेटे उसके बेटे उसके बाद में हमारे बाप, सब बोझ उन पर आ गया। वो कैसे हटता था? कौन हटाता था उसे? मेरे पुरखों ने कितने बलात्कार किए होंगे, कितने लुटारों की गिरफ्तारी होगी, क्या क्या किया होगा, क्या पता। लेकिन उसका बोझ मुझ पर है ना, है कि नहीं? तुम्हारे पुरखों ने अगर 10 बीघा या 50 बीघा जमीन खरीद कर रखी है, तो उसके पश्चात उसका भागी कौन होगा? उसके वारिश कौन होगा? आप ही ना। तो हमारे पुरखों ने इतने पाप के ढेर रचा रखे, उसके भागी कौन होंगे? हम ही ना। तो ये पाप कौन निकालेगा? कौन उठाएगा? ये देखो, मेमना, सर्वशक्तिमान पिता का मेमना, दुनिया के पाप धोने वाला ईश्वर का मेमना, उसने हमारे पाप धोए और हमें मुक्त में मोक्ष के भागी बनाया। तारणाचं भागी बनवलं, आमची पाप त्यानं स्वतःवर घेतली, आमेन। आणि म्हटलं, हे घ्या आणि खा, हे माझं शरीर आहे, हे माझं रक्त आहे, हे तुमच्या पाप क्षमेसाठी ओतलं जातं। त्याच्या रक्तामध्ये जीवन आहे। पण कॅथलिक असताना ते रक्त आम्हाला कधी मिळालंच नाही, ते फक्त फादरनंच पिलं, आम्हाला कधी दिलंच नाही। दिलं का तुम्हाला कधी रक्त मिळालं का प्रभूचं प्यायला? हॅलो, आहे ना? नाही। मग तुम्हाला जीवन नाही मिळालं, मलाही नव्हतं मिळालं बाबांनो, म्हणून मी इकडे तिकडे तडफडा होतो असा कसा। म्हणून हे जीवन रुडाला मिळालं नाही, रुडाला नातं कुटुंब तडफडत होतं इकडे तिकडे, पण जेव्हा ते मिळालं तेव्हा नातं कुटुंब उभं राहिलं। येस। आणि आज हे जीवन कोणाला मिळणार आहे? अलिबाग कुटुंब। आणखी पुढे कुटुंबीय। हालेलुया। कारण इंटरव्ह्यू झाली आहे, नाही इंटरव्ह्यू नाही, काय झाली आहे? मेडिकल झाली आहे। हा, प्रभूचं रक्त आता तुमच्यामध्ये परिवर्तित। यापुढे सचिन मुळ्या नाही तर प्रभू येशू ख्रिस्त त्याच्यामध्ये जगणार आहे। नंतर प्रभू येशू जगणार आहे। जुन्या मुळ्या मिळाला, त्याची मुळा सकट उखडून काढला। हालेलुया। मुळं उखडली। मुळं कुठे होती? घाणीमध्ये। चांगल्यात होती का? नाही, माझी पण नव्हती। प्रभूनं उखडून काढली आणि नवीन भूमीमध्ये मला कळलं। पहा, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कशासाठी कष्ट करतो? कशासाठी? पोटासाठी, कंटाळ्याच्या गटासाठी। बघू द्या, आता नाही मला पडावं माहिती, आम्हाला माहिती। मुलांना शिकवतो कशासाठी? पोटासाठी, नाही का? हालेलुया। माझ्या मुलाला काय करणार? डॉक्टर। बरं, पुढे काय करणार? मुलगा बायको करणार, मग काय करणार? मला हाकलून देणार। शिकवा। खरं हात शिकवा, तुम्हाला शिकवते। पण देवाची वचनं शिकवा तर कदाचित तुम्ही शांतीनं जाऊ पहा। हालेलुया। मग प्रभू म्हणाला की नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका। मग काय करा? मग आम्ही काय करावं? वचन 28 वाचा। यावरून ते त्याला म्हणाले, देवाची कामे आम्ही करावी म्हणून आम्ही काय करावे? काय करावं? देवाची कामं आम्ही करावी म्हणून आम्ही काय करावं? तो आम्हाला देवाच्या गोष्टी शिकवतोय, आम्ही काय करावं ते पण सांग। येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, देवाचे काम हेच आहे की ज्याला त्याने पाठवले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा। ज्याला देवाला पाठवलं, कोण आहे तो? कोण आहे तो? प्रभू येशू आहे, त्याच्यावर तुम्ही विश्वास
विश्वास ठेवावा. 2000 वर्षापूर्वी या भूतलावर जन्म घेतलेला प्रभू येशू याच्यावर मी पूर्ण मनानं, पूर्ण अंतकरणानं, पूर्ण जीवन विश्वास ठेवतो. तो मला तारणारा आहे, तो मला राखणारा आहे, तो मला मरणातून उठवणारा आहे. मी विश्वास ठेवतो, मी मरणार नाही. तसा तो उठला तसा मी उठेल, हा माझा विश्वास आहे. I will live forever. I will not die. म्हणणार नाही कारण त्याचं रक्त आता माझ्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे. हालेलुया. माझ्या मांसाचा कण आणि कण माझ्या प्रभूचा आहे, माझ्या रक्ताचा कण आणि कण माझ्या प्रभूचा आहे. त्याच्यामध्ये करोना येणार नाही, त्याच्यामध्ये मरण नाही, त्याच्यामध्ये हालेलुया. येस और नो? आम्ही मरणाला घाबरत नाही, मरणाला जिंकलेला आहे माझ्यामध्ये. Yes. Hallelujah. Hallelujah. मी उठेनच, माझ्या प्रभूच्या बरोबर मी उठेनच, मी मरणावर विजय मिळविनच. हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. बोला, हा माझा हालेलुया. हालेलुया. येस, म्हणून आम्ही मरणाला घाबरत नाही. मी मरणावर विजय मिळवलेला आहे. माझ्यात ती ताकद नव्हती, पण प्रभूच्या रक्तात आणि मांसात ती ताकद होती, ते माझ्यामध्ये आहे. हालेलुया. हालेलुया. पहा, 2 भाकरी संबंधात आपण पाहतो. एक नाशवंत भाकर, जी प्रभूनं सर्व जगाला खाऊ घातली, 5000 लोकांना आणि अनेक लोकांना खाऊ घातली. हालेलुया. ही नाशवंत भाकर ही देवच देतो, प्रभूच देतो. ही नाशवंत भाकर कोण देतो? प्रभूच देतो. त्यानंच त्या लोकांना दिली, सगळ्यांना दिली. दारुडे होते, त्याच्यामध्ये चोर होते, व्यभिचारी होते, लुटारू होते, सर्व होते, भेदभाव नाही केला. तू चोर आहे, तुला नाही मिळणार, चल. तू व्यभिचारी, तुला नाही मिळणार, चल. भेदभाव नाही. मला ही भाकरी खाऊ घातली, पण दुसरी भाकर कोणाला खाऊ घातली? कोणाला? फक्त शिष्यांना. त्यांना बाप्तिस्मा द्या, त्यांना शिष्य करा, म्हणजे ही भाकर मी त्यांना खाऊ घाला. जगाला नाही. हालेलुया. जगाला नाही. तिथे फादरच्या समोर वरायचं नाहीये. ती मिळेल जगाला, पण ही जगाला मिळणार नाही. ती फक्त शिष्याला मिळेल. हालेलुया. आमेन. आमेन. हालेलुया. पहा, लूक 22. लूक 22, 14 ते 20. लूक 22, 14 to 20. सोइए मत, जागो, सोने वालों जागो. 14 ते 20. नंतर ती घटका आली तेव्हा तो बसला आणि प्रेषित त्याच्या बरोबर बसले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, मी दुःख सोसण्याच्या आधी फार उत्कंठतेने तुमच्या बरोबर हे वल्लांगणाचे भोजन करायला इच्छित होतो. कारण मी तुम्हाला सांगतो, देवाच्या राज्यात हे परिपूर्ण होईल तोपर्यंत मी पुन्हा हे भोजन करणारच नाही. हे भोजन आता या जगात यापुढे मी करणार नाही. जेव्हा परिपूर्ण होईल, तेव्हा कोकऱ्याच्या लग्नाची मेजवानी दिली जाईल. आमेन. तोपर्यंत मी हे भोजन करणार नाही. या दोन्ही समजून घ्या, मी कुठे तुम्हाला नेतो तिथे कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीला. आमेन. मग त्याने प्याला घेतला आणि उपकार स्तुती केल्यावर तो म्हणाला, हा घ्या आणि आपणामध्ये वाटून घ्या. आमेन. काय करा? कोणाला म्हणाला? शिष्याला. तिथे जग आहे का? त्या माडीवरच्या खोलीमध्ये भोजन चाललेलं आहे. तिथे कोण आहे? फक्त शिष्य, 12 जण. ज्या मालकाची ती खोली आहे, तो माडी आहे, तो मालक त्याच्यामध्ये नाही. ज्या मालकाची भांडी वापरली जात आहेत, आणखीन काय वापरलं जात आहे? लाकडं वापरली जात आहेत. चुली होते, गॅस नव्हते. हो,
लाकडं वापरली, सगळं काही भांडी कुंडी वापरली, पण त्या घराचा मालक तिथे नाही, कारण तो जगातला आहे, त्याला तिथे स्थान नाही. 12 शिष्य प्रभू बरोबर आहे. हालेलुया. 20 पर्यंत वाचा. कारण मी तुम्हाला सांगतो, आतापासून पुढे देवाचे राज्य येईल तोपर्यंत द्राक्षवेलाचा उपज मी पिणारच नाही. मग त्याने भाकर घेतली, उपकार स्तुती केल्यावर त्याने ती मोडली आणि त्यांना देऊन म्हटले, जे तुमच्यासाठी दिले जात आहे ते हे माझे शरीर आहे, माझ्या आठवणीसाठी तुम्ही हे करा. परत म्हणतो प्रभू हे माझं शरीर आहे. प्रभूचं शरीर आपण खाणार आहोत. सोपी गोष्ट आहे प्रभूचं शरीर खाणं, त्याचं मांस खाणं. प्रभू एका ठिकाणी काय म्हणाला, हे जर तुम्ही खाल्लं नाही तर माझ्या बरोबर तुम्हाला वाटा नाही. कित्येक लोक सोडून गेले त्याला. ते म्हणाले, हे कोणाच्याला घेऊन आम्ही काय म्हणत होते मांस खाणार आहोत का, आम्ही काय नरभक्षक आहोत का. पण त्यांना ते समजलं नाही. आज आपल्याला समजतंय, कारण आपण भाग्यवान आहोत, ते तेवढे भाग्यवान नव्हते. आमेन. 20 पर्यंत. मग जेवल्यावर त्याने त्याप्रमाणेच प्यालाही घेऊन म्हटले, हा प्याला म्हणजे जे माझे रक्त तुमच्यासाठी ओतले जात आहे, त्याच्यात नवा करार आहे. आमेन. त्यामध्ये काय आहे, नवा करार आहे. तर कॅथलिक लोकांना हे कधी रक्त मिळतं का होत आहे ना, नाही ना. लक्षात ठेवा. पुढे सांगतो. मग ते 26 आणि 20 मध्ये काय म्हटलेलं आहे, त्यांना माझे शिष्य करा. मग ते 26 अध्याय 20 मध्ये ते 26 वचन 20. आणि संध्याकाळची वेळ आली तेव्हा तो त्या 12 शिष्यांबरोबर जेवायला बसला. कोणाबरोबर? 12 शिष्यांबरोबर. तिथे 13वा कोणीही नाही. जे प्रभूचे शिष्य होते त्यांनाच फक्त त्या भोजनामध्ये वाटा होता. त्याच्यानंतर योहानाकडे आपण येऊ. 6व्या अध्यायातील 53 ते 58. योहान 6 वचन 53 ते 58. म्हणून येशूने त्यांना म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचे मांस खाल्ले नाही. तुम्ही काय आहे, मनुष्याच्या पुत्राचं मांस आहे आणि तुम्ही त्याचे रक्त प्याला नाही तर तुम्हामध्ये जीवन नाही. याचा अर्थ कॅथलिक लोक प्रभूचं रक्त प्यालेच नाही तर त्यांच्यामध्ये काय आहे, जीवन नाही. मग काय आहे, मरण आहे. म्हणून नातो कुटुंबीय मरणात जात होते. हालेलुया. मरणात जात होते. प्रत्येक कॅथलिक कुटुंबामध्ये भांडण, तंटे, दारू, मूर्ती पूजा, मरण आहे. कारण प्रभूचं रक्त त्यांना कधीच मिळालेलं नाही. प्रभू स्पष्ट म्हणतो, माझं रक्त जर तुम्ही प्याला नाही तर तुम्हामध्ये जीवन नाही. आज आपल्या कॅथलिक समाजामध्ये जीवन आहे का बघा. रोज संध्याकाळच्या खुर्साच्या बुराची बसतात. मध्ये कुरपण भरलेले मरिया टोप्याने भरलेली ते मला माहितीये, पण तू नरकाना भरलेली त्याचं काय करायचं. कोणाला ऐकवतात हे का भरलेले स्वामी पाहिजे. प्रभू स्वामी तिच्या बरोबर आहे, पण तुझ्या बरोबर कोण आहे ते सांग ना आधी. रोटी करतो नाही काय, कुत्रे नंद खाला ते पोरपडला. आमचा कॅथलिक समाज पोटपोट समाज आहे. रोज घराघरामध्ये तुम्हाला हेच ऐकायला मिळेल. पण लक्ष कुठे आहे, त्या तरवलेल्या रोटीकडे, त्या कुत्र्याकडे. भात खातोय तो, तिचं लक्ष तिथे नाही. मरियाचं कृपेने भरलेली आहे. बाबा ती मरिया कृपेने भरलेली आहे म्हणून ती आमची आली आहे. पण तुझं काय, तू कधी कृपेने भरणार. हालेलुया. पहा
ही आमच्या समाजाची शोकांतिका. कारण प्रभूनं रक्त दिलं होतं पण त्याने ते घेतलं नाही. पांढरा पांढरा तुकडा घेतला, रोज सकाळी रात्री दारू पिली, सकाळी तुकडा खाला. काय फरक पडला? पडला का काही फरक? परत गेला मटणाच्या लाईन लावला. सकाळी तुकडा खालाय आणि मटणाच्या तुकड्याकडे लाईन लावली आहे. परत पैसे नो असं ना. ही आमच्या कॅथलिक समाजाची शोकांतिका आहे. माझ्या हिंदू बहिणी बऱ्या त्यांना ही घाण माहीत नाही. त्या सुधारल्या, त्यांची जीवन सुधारली आणि आज ते प्रभूचे शिष्य झाले. संकटातून सुटल्या. प्रभूला आपण धन्यवाद देऊया. पहा, प्रभू हे सर्व आपल्याला शिकवतो आहे. वाचलं का 58 पर्यंत? जो माझे मांस खातो, माझे रक्त पितो, त्याला सर्व काळचे जीवन आहे. आम्हाला सर्व काळचं जीवन आहे म्हणून आम्ही इथे जमलेलो आहोत. होय, ते जीवन आमचं आहे. त्याचा जन्मसिद्ध हक्क आहे. प्रभूनं ते आमच्यासाठी केलेलं आहे. प्रभूचं बलिदान माझ्यासाठी आहे, माझ्या पापांच्या क्षमेसाठी आहे. आणि त्यानं जे सांगितलं ते मी करीत आहे, केलं आहे. आणि जीवा जीव आहे तोपर्यंत मी करीत राहील. हालेलुया, हालेलुया. यश, तुम्ही भाग्यवान आहात की नाही? हालेलुया. म्हणता का तुम्हाला वचन आम्हाला समजली आहे? ही वचन आमच्यासाठी आहे. आमच्या पित्यानं दिलेलं तो ठेवा आहे, तो आमच्यासाठी आहे. हजारो मन सोन्यापेक्षा हा वचनाचा ठेवा आमच्यासाठी आहे. सोनं आम्हाला जीवन देणार नाही, पण प्रभूचं शरीर, प्रभूचं मांस आणि रक्त आम्हाला सर्व काळचं जीवन देईल. हालेलुया. आमेन. त्याला शेवटच्या दिवशी उठवीन. मी शेवटचं परत जो माझे मांस खातो व माझे रक्त पितो, त्याला सर्व काळचे जीवन आहे आणि मीच त्याला शेवटच्या दिवशी उठवीन. धन्यवाद द्या प्रभूला. प्रभू ही योजना तू माझ्यासाठी केलीस, मला म्हणून, परंतु माझं मरण तू स्वतःवर घेतलं. ते मरण आज आपल्याला स्मरण करून दाखवायचं. त्या मरणाचं काय करायचं आहे? स्मरण करायचं. प्रभूच्या मरणाचं स्मरण जो नित्य करतो ना, तो पापापासून दूर राहतो. अरे तुझ्या आज मागा प्रभूला मागा, प्रभू तुझ्या मरणाचं स्मरण मला नित्य दे. तुला स्तंभावरती मला नित्य पाहू दे आणि मला सांगू दे माझ्या पापासाठी तू तिथे आहेस. तू तिथे आहेस म्हणून मी इथे जगतो आहे आणि मी उठे. हे शिष्यांचं भाग्य. धन्यवाद द्या प्रभू, तुम्हाला बोलावून मला शिष्य बनवलंस. नाही तर ज्या लायकीचा मी नव्हतो. मी अतिशय अतिशय अतिशयच नासका कुचका, मनानं विचारानं सगळ्यानं सगळेला असा होतो, परंतु तो माझ्यावर दया केली. वाटतं का तुम्हाला तुम्ही भाग्यवान आहात? कोणी दिलं हे भाग्य तुम्हाला? धन्यवाद द्या. हालेलुया, 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 हालेलुया. कामी नाचू नको, कामी ओरडू नको, कामी आनंदानं भरू नको. पण माझं मरण काढून टाकलेलं आहे, मला जीवन दिलेलं आहे. ज्याला आत्मा आहे, ज्याला आत्मा चालवतो तो सोसवेल काय? त्याला आत्म्याचं पाय तेज जे आतून निघतंय सोसवेल काय? नाही, तू उगा राहणार नाही. तुम्ही उभे राहिलं धोंड्या ओरडते ओरडा आणि प्रभूला धन्यवाद. आत्म्यानं भरलेले ख्रिस्ताचं जीवन आमच्यामध्ये सुद्धा पुढे पाहूया आपण. आणि प्रभू आत्म्यानं हे बोलला का उद्या प्रभू आपलं स्वतःचं शरीर त्यावर स्तंभावरती अर्पण करणार होतं. प्रभूला माहिती होतं मला काय करायचं आहे. आणि प्रभू दुःखानं म्हणतो तो प्याला मी पिणार आहे, तुमच्यासाठी वेळ काय?
लोकांना शिष्याला काहीच कळत नव्हतं. प्रभू काय करतोय, काय बोलतो आहे. आज आपल्याला कळतं, पण त्या वेळेच्या शिष्याला काहीच कळलं नाही. आज आपल्याला कळतं कारण घडवून गेलेला. त्याला कळलं नाही कारण घडणार होतं. आणि काय घडणार होतं हे शिष्याला माहित नव्हतं. आणि तुझ्या प्रभूने त्याला सांगत होता, मी का आलो आहे, माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे, मला कोणता त्याला द्यायचा आहे. पण हातापाय दिला खेळी ठोपळे जाणार आहे, त्या वेदना त्या आधीच लागलेल्या होत्या. आणि म्हणून त्याला रक्ताचा घाम मागचा. हो, तर आपण कल्पना केली की उद्या मला पुरुषावरती खेळी ठोकून ठार मारणार आहे, टापकाच्या फटक्याही माझं नाव सोडून काढणार आहे. तर आज तुम्हाला रक्ताचा घाम येईल. मला पण हालेलुया. आणि या प्रभूनं आपल्याला वाचवण्यासाठी सर्व सोसलेलं आहे. माझ्या आठवणीसाठी करा असं प्रभू तुम्हाला पण आठवण करू. प्रभू माझ्यासाठी तुम्ही सोसलेला आहे. त्यामुळे भरल्या पोटावर ढेकर देण्याची गेली नाही, तर पूर्ण श्रद्धेनं शरीराला दंड देऊन होय प्रभूची आठवण करण्याची वेळ आहे. आजचा तो दिवस होता. आजची कडाक्याचं ऊन होतं, तापलेले रस्ते होते, आपण पंख्याखाली बसलेलो आहोत. माझं प्रभू फटके खात रस्त्याला पडत इतका मोठा वजनाचा टोच उचलो, मी वाचावं, मी मरू नये म्हणून रस्त्यावरून चालत जात होता. कल्पना करा, कल्पना करा, माझ्या पापासाठी, माझ्या पापासाठी, कशासाठी? माझ्या पापासाठी. मी केलेल्या अपराधानं, माझ्या अपराधामुळे तो घायाळ झालेला होता. हे कोणाला समजलं? यशायाला समजलं. आम्हाला समजतं का? घडण्याच्या आधी यशायाला समजलं. घडून गेल्यावर देखील आम्हाला समजत नसेल तर का? माझा पिता, माझा परमप्रिय, सर्वांहून अधिक लाडका, माझा प्रभू, माझ्या डोळ्यासमोर त्याला अशा रीतीने हाल हाल करीत मारित आहे. हो, माझ्या आठवणीसाठी करा, माझ्या आठवणीसाठी. पहा, इब्रियपत्र 9 अध्याय 11 ते 14. इब्रियपत्र 9 अध्याय 11 ते 14. परंतु ख्रिस्त हा घडून आलेल्या चांगल्या गोष्टींचा प्रमुख याजक आला आहे आणि अधिक मोठा व अधिक पूर्ण, हातांनी केलेला नव्हे, म्हणजे या उत्पत्तीद्वारे अशा मंडपाच्या द्वारे बकरी व वासरे यांच्या रक्ताने नव्हे, तर स्वतःच्याच रक्ताने आम्हासाठी सार्वकालिक खंडणी मिळवून एकदाच परमपवित्र स्थानात गेला आहे. आमच्या पापांची खंडणी कोणी भरली? कशानं? स्वतःच्या रक्तानं. पाप मी केलं आणि माझ्या पापांची क्षमा व्हावी म्हणून स्वतःच्या रक्ताची खंडणी त्याला भरावी लागली. आणि जोशुआ, इथं कोणी येऊन बस बेटा, इथे येऊन बस. मी तुला म्हणतोय, रोज लवकर इथे येऊन बस. सोहन, मला हे लागतं चालणार नाही. लांब बसा एकमेकांपासून. खेळचा वर्ग इकडे. गंभीरता नाही तुम्हाला? वाचत परत. वाच रे जोरात. काय वाचलं मी? वाच बघू इतिहास. शिशुआ वाच. काय वाचायला सांगितलं मी? मी काय वाचायला सांगितलं ते वाच. बघा,
धन्य ते आई वडील तुमचे त्यांनी तुम्हाला जन्म दिला. काय वाचलं बांधून विनायकी? काय तू तिकडे? माझा प्रश्न परत. परंतु ख्रिस्त वचन 11 एक असतो 9 अध्याय 11 वचन. परंतु ख्रिस्त हा घडून आलेल्या चांगल्या गोष्टींचा प्रमुख याजक आला आहे आणि अधिक मोठा व अधिक पूर्ण, हातांनी केलेला नव्हे म्हणजे या उत्पत्तीतला नव्हे, अशा मंडपाच्या द्वारे बकरी व वासरे यांच्या रक्ताने नव्हे तर स्वतःच्याच रक्ताने आम्हासाठी सार्वकालिक खंडणी मिळवून एकदाच परमपवित्र स्थानात गेला आहे. हालेलुया. आमच्या पापांची खंडणी भरून स्वतःच्या रक्तानं परमपवित्र स्थानात गेलेला आहे आणि आमची वाट पाहत आहे माझी मुलं किती येते. हालेलुया. लक्षात घ्या, लक्षात घ्या, एक कॅथलिक मंदिर नाही. कोणीतरी तिकडे वारातून कुसकुस कुसकुस चालली, कोणती लाईन मारतोय, कोणी काय करतोय. नो. म्हणून प्रभूला देवाचा पोकरा म्हटलेला आहे. हा पहा देवाचा पोकरा, जगाचं पाप वाहून नेणारा, स्वतःच्या खांद्यावर पुरुष स्वरूपी जगाचं पाप, माझं पाप, या जोशवाचं पाप सगळे रेकॉर्ड आहे. कोणी वाहून गेलाय? ईश्वर आपल्या खांद्यावरती. जर आमचे डोळे उघडतील तर आम्ही पश्चाताप करू, पण जर आमचे उघडणार नाहीत तर लक्षात ठेवा, सर्वजण पाहतील नरकाचा वाटेकरी कसा असतो. आमेन. हालेलुया. पहा वाचा. कारण बकऱ्यांचे व घोड्यांचे रक्त आणि विटाळलेल्यावर शिंपडली जाते ती कालवडीची राख, ही जर देहाची शुद्धता होईल असे पवित्र करतात, तर ज्याने सार्वकालिक आत्म्याकडून निष्कलंक अशा स्वतःस देवाला अर्पिले, त्या ख्रिस्ताचे रक्त तुमच्या विवेक भावांस जिवंत देवाची सेवा करण्यासाठी निर्जीव कर्मापासून किती विशेष करून शुद्ध करेल. काय म्हटलेलं आहे? काय परत नीट लक्षात घ्या, परत वाचा दादा. एक एक शब्द नीट लक्षात उभ्या जाऊ दे. निर्जीव कर्म, प्रभूचं रक्त आम्हाला निर्जीव कर्मापासून, घाणेरडी कर्म शुद्ध करतं. पण जर आम्ही प्रभूला म्हटलं, प्रभू या घाणीतून मला सोडव, ऑफिसमध्ये होतो फार चूक केलेली असेल, कदाचित झोपलेली डुकरी, तसं जर आम्ही झालो असो तर आम्हाला मार्ग नाही. ज्याने सार्वकालिक आत्म्याकडून निष्कलंक अशा स्वतःच देवाला अर्पिले. स्वतःला देवाला अर्पिलं. आज जर देवाच्या पुत्रानं स्वतःला देवाला अर्पिलं तर आम्हाला किती विशेष करून देवाला अर्पावं लागेल. प्रभू, हे माझं शरीर, माझं तन, माझं मन, प्रभू मी तुला अर्पण करतो. आज कोणी आहे काय? प्रभूचा खरा शिष्य जो म्हणे, प्रभू माझं तन, माझं धन, माझं शरीर मी सर्व तुला अर्पण करतो प्रभू, कारण तू माझ्यासाठी वधस्तंभावर स्वतःला अर्पण केलं आहे. डुकरं आहे का? त्या डुकरांच्या डोक्यात काही शिरत नाही, कधीच शिरणार नाही. किती पण सांगा की डुकरच ती घाणीकडे जाणार. पण जो प्रभूचा शिष्य आहे तो स्वतःला बदलतो, नम्र होतो, लीन होतो आणि प्रभूला म्हणतो, प्रभू तू माझ्यासाठी निष्कलंक असं स्वतः देवाचा पुत्र, सर्वशक्तिमान, सर्वाधिकार तुला दिला, इतका नम्र झालास, माझा निर्माण करता असून तू स्वतःला माझ्यासाठी अर्पण केलं आहेस. प्रभू, मी तुझे पांग कसे फेडू, मी तुझे पांग कसे फेडू. जो खरा आहे तो हे जाणतो आणि आपले जीवन बदलून टाकतो. आज परत एकदा संधी आपल्याला आहे आपलं घाणेरडं जीवन बदलण्याची. नाही तर लक्षात ठेवा, परिस्थिती भयानक होईल आणि सोडवणारा कोणी नसेल. प्रभू काय म्हणतो? मी फाडीन आणि सोडवणारा
कोणीही नसेल. हालेलुया. पहा, हा सावध व्हा, सावध व्हा. स्वतः सुधारा आणि आपल्या बाजूला बसलेला आहे त्याला सुधारा, नाही तर स्वतः बिघडा आणि बाजूला बसलाय त्यालाही बिघडवा. हालेलुया, हालेलुया. बरं झालं आता 6-6 फुटाचं अंतर ठेवायला सांगितलं. त्याच्या कानाला कान लागायचं आणि कुजबुजू सुरू व्हायचं. वचन राहिलं बाजूला, त्यांचं भलतच चाललंय. असं होऊ नये. मला या मंडळीमध्ये अशा गोष्टी चालणार नाहीत का? ही मंडळी आम्ही फार कष्टानं उभी केलेली आहे. हालेलुया. आम्हाला बाप देत्यापासून वारसा नाही मिळाला, प्रभूने आम्हाला मार खाऊन उभं केलेलं आहे. हालेलुया. त्याला पटत नसेल त्याला ताबडतोब बाहेर निघायला घ्यायचं नाही. तोंड दाखवू नका. प्रभूला आपण धन्यवाद देऊया. पहा, योहान 1:29. योहान 1:29. दुसऱ्या दिवशी त्याने येशूला आपणाकडे येताना पाहून म्हटले, हा पहा, जगाचे पाप उचलून वाहून नेणारा देवाचा कोपरा. हालेलुया. काय म्हटलं त्यानं? पाहिलं आलं. काय म्हटलं? हा पहा, जगाचं पाप, तुमचं आणि माझं पाप वाहून देणारा देवाचा कोपरा. हालेलुया. राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, आमचा निर्माण करता, सर्व सृष्टीचा मालक, आमच्यासाठी वधस्तंभी जाण्यासाठी तयार झालेला कोपरा. जर आज प्रभूनं ते मरण पत्करलं नसतं तर आम्हाला जीवन नसतं. आम्हाला जीवन नसतं. आम्ही कधीही मरणातून उठलो नसतो. सर्वदा नरकामध्ये सैतानाच्या बरोबर जळत राहिलो असतो. लक्षात घ्या प्रियानो, उद्या पश्चाताप करण्याची वेळ येण्याच्या आधी आज आपण पश्चाताप करू. उद्या पश्चाताप करण्याची वेळ येईल तेव्हा उपाय नसेल. नरकामध्ये जेव्हा पडो तेव्हा पश्चाताप करून काय होईल का? पण आज पडलेला दिवस आहे तोपर्यंत तो पश्चाताप कर. हालेलुया. आणि आपले मार्ग बदल. अशानं आशा राहील, कारण प्रभूनं तो मार्ग आपल्यासाठी तयार केलेला आहे. आमेन. हालेलुया. पहा, मध्ये कोकऱ्याचं लग्न आलं आहे. कोकऱ्याचं लग्न आलं आहे. कोकरा इथे आता नाही तर तिथे नवा द्राक्ष रचना. त्या कोकऱ्याचं लग्न आलं आहे आणि त्याच्या नवरीनं आपणाला सजवलं. लक्षात घ्या, कोण आहे ही नवरी? मंडळी, आम्ही स्वतः. त्या नवरीनं स्वतःला सजवलं आहे. कोकऱ्याचं लग्न आलं आहे. त्याच्या नवरीनं आपणाला तयार केलं आहे. तिला नेमून दिलं होतं. काय नेमून दिलं होतं? की तिनं शुभ्र वस्त्र परिधान करावे. काय नेमून दिलं होतं? तिनं तागाचं बारीक शुभ्र वस्त्र नेसावं. प्रकटीकरण 19:6 आणि 7 बरोबर. प्रकटीकरण 19:6 आणि 7. वचन, किंवा मोठ्या समुदायाच्या शब्दासारखी आणि फार जलांच्या शब्दासारखी आणि प्रचंड गडगडाच्या शब्दासारखी वाणी मी ऐकली. ती म्हणाली, हालेलुया, कारण प्रभू आमचा सर्व सत्ताधारी देव हा राज्य करीत आहे. आपण आनंद करू आणि उल्हास करू आणि त्याला गौरव देऊ, कारण कोकऱ्याचे लग्न आले आहे. कोकऱ्याचं लग्न आलं आहे. त्या लग्नाला आपल्याला जायचं आणि त्याच्या नवरीने आपणाला सिद्ध केले आहे. आम्ही काय केलं आहे? सिद्ध केलं आहे. संकटातून, दुःखातून, कष्टातून सिद्ध केलं आहे. सिद्ध, सिद्ध, तयार. सिद्ध करणं म्हणजे एवढं रेडी. सिद्ध केलं आहे. नवरी आधी संकटातून आली, मोठ्या कष्टातून आली, मोठ्या दुःखातून आली. अन्न नव्हतं, मारहाण होती, निंदा होती, गावकरी उठले होते, आई वडील उठले होते.
आणि प्रोटेस्टंट झाली, ही अमकं झाली, ही तमकं झाली, या सर्व गोष्टींमध्ये ती आपलं सत्व टिकून होती, ती सिद्ध करीत होती, रोज आणि रोज सिद्ध करत होती, गुडघ्यावर जात होती, प्रार्थना करीत होती, घराघरामध्ये प्रार्थना चालू होत्या, नवरी तयार करीत होती. त्याच्यामध्ये जोशुआ असेल का होते नवरीमध्ये? तुम्हाला काय वाटतं? हो ना, आता पण कोणी तुमचा मुलगा असेल का त्याच्यामध्ये? आशा आहे का तुम्हाला? आणि तिला असे नेमून दिले होते. तिला काय नेमून दिलं होतं नवरीला? की तिने शुद्ध आणि तेजस्वी तागाचे बारीक वस्त्र नेसावे. काय नेसावं? शुद्ध आणि तेजस्वी बारीक वस्त्र. प्रभू हे वस्त्र आम्हाला हवे. ते तागाचे बारीक वस्त्र, पुल्यावर फाटलेली पॅन्ट, डोक्यावर फाटलेली पॅन्ट, होती नाही फॅशन. हे नवरीचं वस्त्र आहे का? हा, कुठे फाटलेल्या पॅन्ट असतात, महिना पाणीने लागलेला, पुल्यावर फाटली आहे, नको तिथे फाटली आहे, नको तिथे उभा आहे, भाद्रपदी झालाय, सगळंच फाटलंय आणि दाखवतोय लोकांना फाटलेलं सगळंच फाटलंय. देव तर पाहतो. आणि हा परत मंडळीत पण आलाय फाटलेलं घेऊन. अरे शिव, शरम नाही, किती पण बोला, नाश दिसतो मला. बारीक वस्त्र, तागाचं, शुभ्र, तेजस्वी, तेजपुंज, ही देवाची कोप वधू मंडळी. ते तागाचे बारीक वस्त्र पवित्रांची न्यायीपणाची कामे आहेत. पवित्रांची कोणाची? वस्त्र काय आहे? पवित्रांची न्यायीपणाची काम आहेत. हा पवित्र माणूस मंडळीमध्ये येणारा, धुतलेला, बाप्तिस्मा झालेला, इकडे तिकडे धक्के खाताना, भाद्रपदी कुत्र्यासारखा कुत्र्यांच्या मागे फिरताना तुम्हाला कधीही दिसणार नाही. कधी दिसेल? मग जो दिसतो तो कोण असतो? त्याला त्याच्याविषयी काही आशा असते का? काही आशा नसते. तर तो घराण्याला कलंक असतो. हालेलुया. वेळ येऊ दे, मग ते आणखीन काय सांगेल. आपल्यापासून काही लपत नाही प्रियानो. आज तयारी करा, वेळ जवळ येत आहे. हालेलुया. करोना कसा दाखील ना ते समजणार पण नाही. सगळं आठवेल मग ती फाडी आणि सोडवायला कोणीही असणार नाही. मी बोलतो असं समजू नका की ते बोलण्याला दुसऱ्या कोणी नाही. मी नाही, मला कोणाची काही घेणं देणं नाही. ज्याने मला उभं केलं आहे तो मला सगळं दाखवतोय आणि मग तू बोलणार नाहीस तर तुझा हिशोब मी तुझ्याकडे मागेन. त्याचा हिशोब मी तुझ्याकडे मागेन. त्याच्या रक्ताचा हिशोब मी तुझ्याकडे मागेन. असं प्रभू मला धमकावतो आहे. मी काय करू? हालेलुया. पहा, प्रभूला आपण धन्यवाद देऊया. तिला नेमून दिलं होतं तिची पवित्रपणाची कामं. हीच ती वस्त्र आहे. आपल्यामध्ये कोणी अपवित्र आहे काय? त्या मंडळीमध्ये आखा अपवित्र होता. त्याचं काय झालं? काय झालं? राहिला का तो? नाही. अनन्य सप्तीला अपवित्र होते खोटं बोलण्यामुळे. काय झालं? कोण बोलला त्यांना? देव बोलला का पेत्र बोलला? कोण बोलला? मारण्याचा अधिकार कोणाला होता? देवाला होता का पेत्राला होता? हा, अभ्यास नसल्यामुळे, लक्ष नसल्यामुळे गोष्टी समजत नाही. ही पवित्रपणाची जी कामना आहे, जी मंडळीची जी वधू आहे, तुला जी आहे, तो एखादा जर तिला डाग लावत असेल तर त्याला काढून टाका, त्याला ठेवू नका. एकामुळे सगळ्या मंडळीची नासाडी आणि बदनामी व्हावी त्यापेक्षा तो गेलेला बरा.
योगाकडे वस्त्र होतं की नाही? योगाची गोष्ट माहिती आहे ना, आता मी जात नाही, आपल्याला वेळ लागेल खूप. योगाकडे हे वस्त्र होतं, तो पवित्र होता, न्यायी होता. देव त्याच्याविषयी स्वतः म्हणतो, तू योगाला पाहिलंच काय? त्याच्यासारखा न्यायी माणूस कोणी नाही. देव स्वतः म्हणतो योगाविषयी त्याच्यासारखा न्यायी माणूस साऱ्या पृथ्वीतलावर कोणी नाही. त्याच्याकडे न्यायीपणाचं वस्त्र होतं, शुभ्र वस्त्र होतं, त्याला कलंक नव्हता, त्याला दोष नव्हता, त्याला दाग नव्हता. तरी देखील त्याच्यावरती किती भयानक संकट आली. मुलं गेली, संपत्ती गेली, सगळं गेलं, शरीर पण गेलं, कोणी फक्त घाण, कुत्रे त्याचं पोट टाकत होते. जो न्यायी होता तोच देवाकडे न्याय मागतो, माझ्या देवा माझा न्याय. जो न्यायी होता तो देवापुढे न्याय मागतो. 31व्या अध्यायामध्ये तुम्ही वाचू शकता, आपण त्याच्याकडे जाणार नाहीये, वेळ लागेल खूप. 31वा अध्याय योगाचा 31वा अध्याय वाचा. न्यायी माणूस जेव्हा भयानक संकट आली तेव्हा त्याला हात मारून म्हणतो, त्यामुळे त्याच्यापुढे डोळे वर करून पाहण्याची ताकद होती. संकट आली तेव्हा योगाकडे काय होतं? डोळे वर करून पाहण्याची ताकद होती. आमच्यावर संकट येतील तेव्हा डोळे वर करून पाहण्याची ताकद आणि क्षमता आमच्यामध्ये असेल काय? बोला बोला. संकट आली तेव्हा योग देवाकडे न्याय मागतो. मी तुझ्या पुढे कसा सत्यतेने चाललो ते आठव. आमच्यावर संकट येतील तेव्हा आम्ही म्हणू शकू का, देवा तुझ्या समोर मी कसा न्यायीपणाला चाललोय ते आठव. विचारा स्वतःला. आणि त्याच्या ह्या सत्कर्मामुळे संकटाच्या वेळेस त्याची परीक्षा जेव्हा पूर्ण झाली तेव्हा देवाला त्याला दुप्पट दिलं. त्यामुळे आज आम्हाला हेच शिकायचं आहे. आमची परीक्षा होते. आमच्या वस्त्रावरती डाग पडलेत का? हालेलुया. न्यायला संकट फार आहे. मग न्यायला किती? मग ते 22 1 ते 14 वाचू. आता प्रभू लग्नाच्या मेजवानीचा दाखला देतो. आणि काय म्हणतो? 1 ते 14 लग्नाच्या मेजवानीचा दाखला. नीट वाचा. नवरीनं आपल्याला सिद्ध केलं आहे की नवरी काय आहे. आता आपण पाहू. तेव्हा येशू उत्तर देऊन पुन्हा दाखल्याने त्यांच्याशी बोलला. तो म्हणाला, आकाशाचे राज्य एका राजासारखे आहे. त्याने आपल्या मुलासाठी लग्नाची मेजवानी दिली आणि लग्नाच्या मेजवानीस बोलावलेल्यांना बोलावून आणायला त्याने आपल्या दासांना पाठवले. आपण जिथे जमलेलो आहोत, आपण कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीला जाणार आहोत. कोकऱ्याचं लग्न आलं आहे, नवरीनं आपल्याला तयार केलं आहे की नवरी वरती घेतली जाईल. ही वेळ जवळ येत आहे की नवरी जात्यावर दोघी करीत असतील, एक ठेवला जाईल, एक घेतला जाईल, ही नवरी घेतली जाईल. ज्यानं तयार केला 10 कुमारिका होत्या, 5 तयार केलं. वर आला, वर येणार आहे, वरून येणार आहे तो आता. आणि ह्या कुमारिका हे नवरी ही देवली जाईल. तिथे स्त्री पुरुष हा भेद नाही. कुमारिका निर्मळ पाण्यानं धुतलेली आंघोळ केलेली वर घेतली जाईल. तुम्ही आज प्रयत्न करा, मोठा प्रयत्न करा, आम्हाला तिथे जायचं आहे. हालेलुया. आम्हाला तिथे जायचं आहे. प्रयत्न करा मनापासून, नाहीतर रडणं आणि दात खाणं होईल. तुमच्या दादागिरीनं सगळे वितरले. हालेलुया. पहा, त्याने आपल्या दासांना पाठवले, परंतु ते येईना. पुन्हा त्याने दुसऱ्या दासांना पाठवले. त्याने म्हटले, बोलावलेल्या सांगा, पहा मी आपले जेवण तयार केले आहे. माझे बैल व पुष्ट पशु मारले आहेत. सर्व काही तयार आहे. लग्नाच्या मेजवानीस या.
परंतु हे काही मनावर न घेता कोणी आपल्या शेताला, कोणी आपल्या व्यापाराला असे ते निघून गेले. आणि बाकीच्यांनी त्याच्या दासांना धरून गांजले व जीवे मारले. तेव्हा राजा रागावला आणि आपले सैन्य पाठवून त्याने त्या घातक्यांचा नाश केला व त्यांचे नगर जाळून टाकले. मग तो आपल्या दासांना म्हणाला, लग्न तयार आहे खरे, परंतु जे बोलावलेले ते योग्य नव्हते. म्हणून तुम्ही चव्हाट्यावर जाऊन जितके तुम्हाला सापडतील तितक्यांना लग्नाच्या मेजवानीत बोलवा. मग त्या दासांना बाहेर रस्त्यावरून जाऊन बरे वाईट असे जितके त्यांना सापडले त्या सर्वांस एकवट केले आणि लग्नाची जागा पाहुण्यांनी भरून गेली. पुढे वाच. पण जेव्हा राजा पाहुण्यांना पाहायला आत आला तेव्हा ज्याच्या अंगात लग्नाचा पोशाख घातलेला नव्हता असा एक माणूस त्याला तेथे दिसला. आणि तो त्याला म्हणाला, गड्या, लग्नाचा पोशाख तुझ्याजवळ नसून तू येथे आत कसा शिरला? तुझ्याकडे फाटकी पॅन्ट आहे. तेव्हा तो आत कसा आला? तेव्हा राजाने आपल्या चाकरांना सांगितले, याचे हात पाय बांधून याला बाहेरच्या अंधारात टाकून द्या, तेथे रडणे व दात खाणे होईल. ही पाळी येते. हात पाय बांधून कुठे टाकलं जातं? ही पाळी येते. मी सावध करतोय. ही पाळी येते. हे किती बोलवलेले आहे. कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीला बोलावलेले आहे, पण त्यांना पोशाखाची गरज आहे. मेजवानीला आले खरे, पण त्यांच्या अंगामध्ये काय हवा आहे? पोशाख. कोणता पोशाख आहे हा? न्यायीपणाची गरज. अन्याय तिथे चालणार नाही. अन्याय अन्याय म्हणजे काय? खोटं बोलणं. मला माहिती आहे सगळं अन्याय म्हणजे काय. जे शिष्याला योग्य नाही ते. शिष्याला काय योग्य आहे तुम्हाला माहिती आहे? शिष्य मुलीच्या मागे लागू शकतो का? खोटं बोलू शकतो का? जगातल्या घाणेरड्या मित्रांबरोबर घाणेरड्या गोष्टी तरी फिरू शकतो का? करू शकतो? नाही ना. याचा अर्थ त्याच्या अंगात तो न्यायीपणाचा पोशाख नाही. मग तो प्रभू म्हणतो, तू इथे आतमध्ये कसा आलास? मांडा त्यांची तंगडी टाकायला बाहेर. तिथं रडणं आणि त्यांची दशा. आज सर्व गोष्टी पूर्ण झाल्याशिवाय या चित्रांना किंवा मात्राही रद्द होणार नाही. आपण इथे येतो न्यायीपणाची वस्त्र घेण्यासाठी. प्रभू आम्हाला देत आहे न्यायीपणाची वस्त्र. काय आहे की न्यायीपणाची वस्त्र? गलतीकरापत्र 3:27. गलतीकरापत्र 3:27. कारण जितके तुम्ही ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा पावला आहात तितके तुम्ही ख्रिस्त पांघरला आहात. त्यांना हे वस्त्र फुकटवारी मिळालंय. त्यानं बाप्तिस्मा घेतला. त्यानं हे न्यायीपणाचं वस्त्र पांघरलं असं पौल म्हणतो. हे आमच्या सत्कर्मामुळे झालेलं नाही. योगाकडे जे हे वस्त्र होतं ते त्यानं स्वतः मिळवलं सत्कर्मामुळे. आम्हा कोणाकडेही हे वस्त्र स्वतःच्या कर्मानं मिळालेलं नाही. बाप्तिस्म्याद्वारे आम्हाला ते वस्त्र परिधान करण्याचा अधिकार मिळाला. हो की नाही? बाप्तिस्म्याद्वारे तुम्ही ख्रिस्त परिधान केलेला आहे. आता त्या वस्त्राला डाग पाडायचा की काय हे आपल्या हातात आहे. ते वस्त्र फाडायचं की काय हे आमच्या हातात आहे. त्या वस्त्राची किंमत आम्हाला समजली आहे की नाही हाच माझ्या पुढे मोठा प्रश्न आहे.
मला कधी कधी प्रश्न पडतो वर्तणूक बघून कधी अशा अंगामध्ये हे वस्त्र आहे की नाही, त्याची स्थिती काय होईल, प्रभू याला काय करेल, हा ह्या जागेच्या योग्य नाहीच. स्वतःला नवरीनं काय तिने स्वतःला सिद्ध केलं आहे, ही परीक्षा स्वतःचीच पारख करा, स्वतःची पारख करावी, मग त्यातून खावं. म्हटलंय ना, आधी स्वतःची परीक्षा करावी आणि मग त्यातून खावं. अयोग्य प्रकारे जो कोणी खाईल तो दंडास पात्र ठरेल. आज वेळ आहे, उद्या माहित नाही, कदाचित आज रात्री प्रभूचं येणं झालं तर आपली दशा काय. स्वतःलाच विचारावी जाईल का. जर तुमचं मन सांगतंय होय नाही जाईल, यस तुम्ही चुकलात. पण जर तुमचं मन म्हणतंय माहित नाही, जर तुम्ही म्हणा तुमचं मन म्हणतं माहित नाही, आशा नाही. तो खात्रीनं म्हणेल होय मी स्वतःला सिद्ध केलं आहे, त्याला आशा आहे. आमेन आमेन. असंच आहे का काही वेगळं आहे, विचार करा पक्का. ऐकायला कठीण असेल तुम्हाला, पण सिद्ध करण्यासाठी याचा दुसरा मार्ग नाही का आहे. दुसरा मार्ग, बाबा कुठा फार तू चांगली बाळ, फार चांगली दिसते, किती गोडगोड बोलते, चालेल. माझ्या आणि माझ्या बायकोचं भांडण होतंय, कोणीतरी टेप करतंय आणि मला राग येतोय. आहे का असं कोणी. नवरा बायकोचं भांडण होतंय आणि कोणीतरी टेप करतोय, हे पाठवतो इकडे तिकडे. माझा बोललेला प्रत्येक शब्द टेप होतो हे मला माहिती आहे. मी बोललेला प्रत्येक शब्द चांगला असो तो वाईट असो, हा रेकॉर्ड होतोय हे मला माहित नाही. तर माझ्याकडे ते वस्त्रच नाही, मग काय का. आज म्हटलेला दिवस आहे तोपर्यंत आपल्या वस्त्रावरचे गाल धुवून टाका. मग त्या प्रभूला हात लावा आणि ते प्रभू करत बघायचं नाही. आमेन हालेलुया. मी निर्दोष आहे, माझं काम मी केलं. बघा सांगा, निश्चित सांगतो आपल्या ह्या मंडळीमध्ये जितकं प्युअर तुम्हाला मिळेल तिथे कुठेच मिळणार नाही. शुद्ध, तिथे भाड भेड नाही, दादा पुता बाबा पुता नाही, जे आहे ते आहे. प्रभूच्या समोर भोंग्यानो सापाच्या पिल्लानो हे आपल्याला ऐकावं लागेल. इथे इकडनं सांभाळून घ्या, दाग लावून येऊ नका, नाही येऊच नका त्याच्यापेक्षा घरी आजपर्यंत. हालेलुया. प्रभूनं आम्हाला बाप्तिस्माद्वारे मोठ्या करुणेनं हे वस्त्र दिलं. हे आमच्या चांगल्या कृत्यामुळे नाही, तर त्याच्या प्रेमदयेमुळे त्यांना आम्हाला निवडलं, बोलवलं. त्याच्या बोलवणीची संयोग्य ठरावं, ते मलिन करू नये म्हणून फार जपा. जो वस्त्र राखतो तो सुखी. काय म्हणताय वचन. देवानं दिलेलं वस्त्र जो राखतो, त्याला डागू लागू देत नाही, फाटू देत नाही, तो सुखी. सुखी व्हायचं असेल तर असं करा. प्रकटीकरण 16:15 पहा. प्रकटीकरण 16 वचन 15. पहा मी चोरासारखा येतो. आपण नागवे चालू नये आणि आपली लाज लोकांनी पाहू नये,
म्हणून जो जागृत राहतो आणि आपली वस्ती राहतो तो सुखी तो आहे. सुखी, तो नागडा नाही. जगातले लोक प्रभूची निंदा करत नाही, तर ह्या प्रार्थनेला दाखवलं. मग हे काय करतोय हा? कोणाची निंदा होते? प्रभूची. त्यानं वस्त्र राखलं नाही, तर प्रभूनं दिलेलं वस्त्र त्यानं मळवलं आहे. त्याच्याविषयी गावामध्ये चांगली साक्ष नाही. हा मंडळी बदनाम करते, घराणं बदनाम करते. सांभाळा स्वतःला, निश्चय करा. आज जे रक्त तुम्ही घेणार आहात ते उलटे, सोडवणारा कोणी नाही. फार सांभाळा. उपदेशक 9:8 काय म्हणतोय पहा. उपदेशक 9:8. Proverbs 9, verse 8. सर्वदा तुझी वस्त्रे पांढरी असावी. Amen. सर्वदा सर्वदा फाटकी नसावी ना. सर्वदा तुझी वस्त्र कशी असावी? पांढरी असावी. पांढरी असावी. आणि तुझ्या डोक्यास तेलाचा तोटा नसावा. तुझ्या डोक्याला काय आहे? तेल, बोध, बोध, तेल, तोटा नसावा. आहे का बोध तुम्हाला या मंडळीमध्ये? का तोटा पडलाय? आहे ना? तोटा नसावा. तुझी वस्त्र पांढरी असावी म्हणून तर हे चाललंय. हे सगळं बोलणं भाग पडतंय कशासाठी? की तुझी वस्त्र पांढरी असावी, तुझी फाटकी नसावी, घाणेरडी नसावी. नाही का? 15-15 दिवस पाण्यानं धुतलेली नाही, पाणी लागलं नाही अशी नसावी. तुझी लाज प्रकट होऊ नये देवाच्या लोकांसमोर. जगांमध्ये डुकरांमध्ये तू फार प्रिय असते, पण देवाच्या लोकात तू अप्रिय आहे हे तुला कधी समजेल? डुकरामध्ये फार प्रिय असतात, पण देवाच्या लोकांमध्ये डुकरं जाणतात का? डुकरांसाठी ही जागा अयोग्य जागा आहे. जागा ठरवा कुठायची. आमेन. प्रकटीकरण 3:16 सॉरी. प्रकटीकरण 3:18. मी तुला मसलत देतो की तू धनवान व्हावे, म्हणून अग्नीने शुद्ध केलेले सोने माझ्यापासून विकत घ्यावे. तू धनवान व्हावं. कोणतं धन आहे हे? स्वर्गीय संपत्ती. कोण आहे हे धन? प्रभू येशू स्वतः. ज्याच्याकडे तो आहे तो श्रीमंत आहे. येस, हालेलुया. तो श्रीमंत आहे. आणि तुझ्या नागवेपणाची लाज प्रकट होऊ नये म्हणून तू नेसायला शुभ्र वस्त्र घ्यावी. तू नागडा आहे म्हणून तू काय कर? शुभ्र वस्त्र घे. कोण देतो हे वस्त्र? कोण आहे हे वस्त्र? हे वस्त्रही ख्रिस्ताचं आहे, कारण ख्रिस्त पांघरला आहे. आमेन. ख्रिस्तच आहे. आज तो या भाकरी टाकायला मिळणार आहे परत पुढे. आणि तुला दिसावे म्हणून तू आपल्या डोळ्यांस लावण्याकरिता अंजन घ्यावे. काय घ्यावं? अंजन. नाही का? आमचे डोळे कशाने आंधळे झाले? मोबाईलवर पॉन बघून बघून आमचे डोळे आंधळे झाले, नाही का? हो ना? काय कर? प्रभू तुला दिसावा म्हणून त्याच्याकडून तो अंजन घे, म्हणजे तुला तो दिसेल. हालेलुया. कोणाला दिसला? पौलाला दिसला. रस्त्यामध्ये त्याचे डोळे उघडले. हा वैभव पाहिलं त्यानं. जग सोडलं.
हालेलुया. आमच्या पुढे आदर्श आहे, तो आम्ही घ्यायचा की नाही आपला प्रश्न आहे. डुकर माझ्या पुढे आदर्श असतील तर मी डुकरातच जाणार ना. माझ्या पुढे जर ख्रिस्त आदर्श असेल तर मी ख्रिस्ताच्याच मागे चालणार. कोण आदर्श आहे तुमचा? सर्वात तेव्हा मी म्हणेन मरणानं मुक्तन हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. प्रभूच्या बरोबर अनंत काळचं राज्य करणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. कारण मी डुकराबरोबर नव्हतं, मी देवाच्या लेकरात पोकराबरोबर होतो. आमेन. असंच आहे का वेगळे? हालेलुया, हालेलुया. माझं तुम्हाला सांगणार नाही का? मी कोणी सांगणार नाही. देवाचा दास जो खरा असेल कोणी हेच बोलेल. हालेलुया. पहा इथे 4:17 कोंबडी जसं पायानं माकरून आपल्या पिल्लांना दाणे भरवते तसं मी तुम्हाला वचन भरवतोय. पचायला कठीण आहे. स्तोत्र 4 अध्याय वचन 11. वचन 17. 17 वचन. यास्तव मी म्हणतो व प्रभूमध्ये साक्ष देतो की ज्याप्रमाणे राष्ट्रांचे लोकही आपल्या मनाच्या व्यर्थतेत चालतात त्याप्रमाणे तुम्ही यापुढे चालू नये. आमेन. कोण म्हणतो? मी म्हणतोय का? की हेच म्हणतोय की राष्ट्राचे लोक डुकर ज्याप्रमाणे घाणीमध्ये लोळतात तसं तुम्ही लोळू नये. बरोबर ना? बरोबर ना? का लोळा असं म्हटलंय? बघा पुढे 24 वचन. आणि जो नवा मनुष्य देवानुसार न्यायीपण व खरी पवित्रता यामध्ये अस्तित्वात आणलेला आहे तो तुम्ही अंगी द्यावा. काय करायचंय, काय करायचं नाही आणि काय करायचं आहे. जगाच्या बरोबर चालायचं, जगाच्या घाणीमध्ये चालायचं नाही. जगासारखंच चालणार आहे. जगातल्या मुली हे उडं टाकणार आहेत, लिपस्टिक लावणार आहेत, हाय हिल घालणार आहेत, मांडीवर फाटलेल्या पॅन्ट, जीन्स पॅन्ट, काय 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 खूप काही. पण ज्यांचा बाप्तिस्मा झाला, जे धुतले, ज्यांना देवानं बोलवलं, ज्यांना देवानं निवडलं, त्यांनी शुभ्र वस्त्र परिधान करायचे आहे. भीड, मर्यादा, लज्जा, शालीनता, सौम्यता, स्त्रियांचे गुण अंगी घ्यायचे आहे. फॅशन, फालतू. जशा देवाच्या मुली आहेत त्याप्रमाणे शालीनतेनं, शोभनेतेनं चालतात. पहा, मुद्दामून सांगतो तुम्हाला, आमच्या सिबलकडे बघा. आदर्श मंडळीमध्ये कशी असावी स्त्री आमची सिबल. सासऱ्यानं आणि सासूनं तिला घरातून बाहेर काढलं लग्नानंतर, अनन्वित छळ केला. शेवटी तिनं सासऱ्याची मरेपर्यंत अतिशय प्रेमानं सेवा केली. तुम्ही साक्षी असाल मला वाटतं. त्याच्यानंतर सासू स्वतःच्या घरात आणून ठेवलं, शेवटपर्यंत तिचा सांभाळ केला. कुठं हे गुण तिच्यामध्ये जे तिच्या आईमध्ये होते ते तिच्यामध्ये आहे. तिची आई बघा. पहा, मरियाला तिथं बघितलं नाही, पण जेव्हा मी तिच्या आईला बघतो, आमच्या निसर्ग आईला बघतो, मग वाटतं बरोबर तिच्यामध्ये मरिया. घराण्याला वारसा असतो नाही का? आईमध्ये होतं ते मुलीमध्ये आलं. आता मला वाटतं तिच्या मुलीमध्ये पण तेच येईल. पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे सरळ फालतू फॅशन नाही, छाती उघडी नाही. कधी पण बघा, पाहायचं नाही, सगळे अवयवाचा शेप दाखवायचा नाहीये. ज्या डोक्याला तेलाचा तोटा नसावा, तिची वस्त्र
न्यायपणाची शुभ्र सरळ देवाची. आमेन. हालेलुया. पहा तिचं फक्त नाव घेतलं, कारण तिची सेवा तिने जी केली. जोडीत आहे आमची अनेक मुली आहेत, शिकल्या इथे, त्यांनी आपलं वर्तणूक बदलली. त्यांची कालची वर्तणूक मला माहिती आहे, आणि आजची मी पाहतो तेव्हा मी प्रभूला धन्यवाद देऊन म्हणतो, प्रभू त्या मुली बदलल्या, त्या मुली बदलल्या, फार बदलल्या. घेतलं त्याने, मी आनंदित झालो, प्रभू आनंदित झाला. आमेन. जीवनाच्या पुस्तकात त्यांची नावं लिहिलेली आहेत. पूर्ण आहे म्हणून जपा, पाळणं जपा. ते राज्य आपलं त्यांना आपल्याला देऊ केलं आहे, आणि त्यासाठी त्याने फार भयंकर सोसलं आहे. भयंकर सोसलं आहे. त्याचा अपमान करू नका प्रेम, त्याचा अपमान करू नका. कुठे बसलो, त्याच्यासाठी बसलो आहोत हे याची जाणीव ठेवा. तुमच्या विचारात तुम्हाला सांगतील की मी योग्य आहे की नाही. हालेलुया. पहा रोम 13 पहा 11 ते 14. रोम 13 अध्याय 11 ते 14. रोमपत्र 13 अध्याय वचन 11 ते 14. उपवास आहे, कोणाला भूक लागणार नाही, त्यामुळे थोडासा जास्त वेळ घेतोय. माझी वेळ होऊन गेलेली आहे. आणि समय जाणूनच हे करा. समय जाणून काय करा, का करा, कशासाठी करा. समय जाणून, कारण वेळ जवळ आली आहे. कारण आता तुमची झोपेतून उठण्याची वेळ आली आहे. आमेन. हालेलुया. झोपणारा झोपा, पण त्याला उठायचा आहे तो. कारण आम्ही विश्वास ठेवला तेव्हापेक्षा आता आमचे तारण जवळ आले आहे. रात्र बहुतेक सरली, दिवस जवळ आला आहे. म्हणून आपण अंधाराची कर्मे टाकून द्यावी. अंधाराची कर्म नाही का, कोणाकोणाकडे आहे तरी बाबा अंधाराची कर्म जरा आठवतो. व प्रकाशाची कवच सामग्री धारण करावी. जसे दिवसा तसे योग्य रीतीने आपण चालावे. दंग्यात व मद्याच्या धुंदीत, विलासात व विषयासक्तीत, कलहात व मत्सरात आपण चालू नये. तर प्रभू येशू ख्रिस्त धारण करा. आणि देहाच्या वासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका. काय करा, येशू ख्रिस्त धारण करा. आज मी जेव्हा प्रभूचं रक्त घेईन तेव्हा त्याचं रक्त माझ्यामध्ये येईल. जेव्हा मी त्याचं मांस खाईन तेव्हा त्याचं मांस माझ्यामध्ये येईल. आतून मी बदलेन. पण या जाणीवपूर्वक मला हे केलं पाहिजे की आता मी जगतो असं नाही, तो प्रभू माझ्यामध्ये जगतो, आणि त्याला आतमध्ये घेतला आहे. हे अनेकदा झालं, परंतु अजूनही ख्रिस्त रूपधारी झाला नाही असे अनेक आहे. प्रभूला ज्याने प्रभूच्या रक्ताला त्याने पायाखाली सोडवलं असे अनेक आहे. असे अनेक. परिणाम काय होणार आहे? माझं नुकसान होणार आहे. प्रभू त्या दिवशी सांगेल, माझ्या सेवकाने तुला सांगितलं होतं, आता जड हा अगदी तुझ्यासाठी मजा केली ना, आता बघ सजा. त्या प्रत्येकाला हे लागू आहे. पुढे पहा, झालं का 14 पर्यंत? त्याच्यानंतर पहिल्या कलमची 10:1 ते 12. पहिलं पत्र आपल्याला सगळं माहिती आहे. आपण माहिती असं काही नाही, परंतु पुढचं पाठ मागचं सपाट अशी आपली स्थिती आहे. परत आपण उजळणी करू आणि नवीन लोकांसाठी फार महत्वाचं आहे, म्हणून आपण थोडा जास्त वेळ घेतो. माझा पहिला क्रम की 10वा अध्याय 1 ते 12. आणि भावांनो, माझी इच्छा नाही की तुम्ही याविषयी अजाण असावे. ते आमचे पूर्वज सगळे ढगाखाली होते आणि ते सगळे समुद्रातून पार गेले
आणि ढगात व समुद्रात मोशेमध्ये सर्वांचा बाप्तिस्मा झाला. सर्वांचा बाप्तिस्मा झाला होता त्या पाण्यामध्ये. समुद्र दुभागला होता आणि रूपकात्मक अर्थाने सर्वांचा बाप्तिस्मा झाला होता. पाप सोडून ते दुसऱ्या देशामध्ये आले होते. बाप्तिस्मा हे काय आहे? पाणी, शुद्ध करणारं पाणी. मग पाप, मिश्रातलं पाप जे काही होतं घाण ती त्या पाण्यामध्ये धुतली गेली आणि चांगल्या देशामध्ये ते आले. परंतु काय झालं? गोंधळ झाला. आणि सर्वांनी एकच आत्मिक अन्न खाल्ले. सर्वांनी एकच आत्मिक अन्न खाल्लं होतं आणि सर्व एकच आत्मिक पाणी प्याले. कारण ते आपल्या मागे चालत असलेल्या आत्मिक खडकातून पीत होते. ख्रिस्त होता. खडक तर ख्रिस्त होता. तरी देखील परंतु त्यांच्यातील बहुतेकांमध्ये देव संतोष पावला नाही. हालेलुया. तरी देखील बाप्तिस्मा झालेला असून देखील बहुतेकांमध्ये देव संतुष्ट झाला नाही. आपलं काय? म्हणून त्यांचा रानात नाश झाला. म्हणून रानात त्यांचा नाश झाला. आपण कुठे चाललो प्रियानो? नाशाकडे का तरुणाकडे? हेच अन्न आपण खाणार आहोत आज. अनेकदा खाल्लेलं पण आहे. तरी पण त्यांचा नाश झाला. कारण देवाच्या वचनात ते राहिले नाही. आणि म्हणून मला कठोर बोलावं लागतंय. आनंद नाही होत. हालेलुया, हालेलुया. आनंद नाही होत. मोठेसला आनंद नव्हता. त्यानं त्या वचनाच्या पाट्यात फोडून टाकलाय. वैतागला, इतका चिडला. त्या कारणामुळे मोजेस चिडला. तीच कारणामुळे पाळताना इकडे जावं लागतं. आणि त्याच जागेवर ते येऊ द्या. हालेलुया. आणि या गोष्टी आपणास दाखले अशा झाल्या. दाखला झाले आहेत. त्याचा त्यांचा नाश झाला. आपलाही होईल का? यासाठी की त्यांनी लोभ धरला त्याप्रमाणे आपण वाईट गोष्टीचा लोभ धरू नये. का रस्त्यावरती तरुण तुला कशाला उभे राहतात? लोभ ना. कोणतरी असते येणार असते. कोणाचे लाईन मारायची असते. कोणाचे चिट्या मारायच्या असतात. हो की नाही? काय पाहतो आपण? काय चाललेलं असतं? सगळं रेकॉर्डेड आहे. आपण काय करू नये? त्याप्रमाणे आपण परस्त्रीचा, परधनाचा, परपुरुषाचा कसलाही लोभ करू नये. प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. फक्त लोभ धरायचा असेल, प्रभू येशूचा लोभ धरा. तो धोका देणार नाही. आमेन. गाडगे दादा, फक्त येशूचा लोभ धरा. तो धोका देणार नाही. जगातल्या कुठल्याच गोष्टीचा लोभ धरू नये. हालेलुया, हालेलुया. कोण म्हणतं मला मुलगा नाही दिला देवानं, लोभ धरलाय. ते म्हणतो मी आहे. हालेलुया. लोभ कसलाच लोभ धरू नका. अडकाल. हे बंधन होतं आपल्याला. लोभ जेव्हा प्रभू आपल्याला न्यायला येईल तेव्हा आपल्या पायामध्ये जर 50 पाण्याचे बेड्या असतील तर प्रभू म्हणे तू फार वजनदार आहे, मला उचलवत नाही तुला. कारण तुझ्या पायात तुझ्या लोभाच्या बेड्या. कोण मुलगी आपल्याला लोभ झालेली असते, कोण मुलगा लोभ झालेला असतो, कोणी धनसंपत्ती लोभ झालेली असते आणि आपण उचलले जाऊ शकत नाही. आज तोडा, हलकं करा. प्रभू तुझ्याशिवाय मला कोणी नको. सर्व घे एवढं दे प्रभू तू माझा, प्रभू तू माझा. हा झाला हलका गेला आणि चुकला रे चुकला. हा अडला रे अडला. हा नाही गेला. आणि कोण ठेवलं त्याला? माझं घर, माझं धन, माझं धन, माझं दार, माझी वाडी, माझी बायको, माझी शेती, माझी मुलं, माझं हक्क, माझं संक, माझे माझं 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 सगळं माझं आहे. हा नवरा मला मिळाला ते किती बरं, तो नवरा मला मिळाला ते किती बरं, ही पोरगी मला मिळाली ते किती बरं. अरे अरे अरे, त्याच्या पाठीमागे भयानक संकट आहे. ते तुला आता नाही काय. सोड लोभ, सोड लोभ, लोभ सोड, माया सोड, सोड रे हो हलका. चल प्रभू तुला न्यायला येतो आहे. चल. हालेलुया, हालेलुया.
काही सिवर अडकू नको ग बाबा घरामध्ये. तो म्हणे फार वजन झालं तुझं, उचलत नाही मला. आता पुढे आणि त्यांच्यातील कित्येक मूर्तीपूजक होते, त्याप्रमाणे तुम्ही मूर्तीपूजक होऊ नका. त्यांच्यातील कित्येक भाद्रपदी होते, त्याप्रमाणे तुम्ही भाद्रपदी होऊ नका. असे लिहिले आहे की लोक खायला प्यायला बसले, नंतर खेळायला उठले. खेळायला उठले. काय कारण उठलं पत्ते का? चला आता पुढे कळेल. आणि त्यांच्यातील कित्येकांनी जाळ कर्म केले. हा खेळ कोणता खेळ? हा. मग ते एका दिवसात 23,000 मरून पडले. आमच्यातील किती मरतील हो? आमच्या ते थोडकेच आहे, पण त्यातले किती मरतील? दाखल्याच्या झाल्या ना त्या गोष्टी आपल्याला, हो की नाही? थोडा काय रे बाबा, काय करायचं? तुझ्या घरातले किती मरतील? मरतील का? प्रत्येक घरात विचार, माझ्या घरात किती मरतील? हालेलुया. किती मरून पडले? खबर त्याच्याबरोबर होता, त्यातूनच ते पीत होते. तरी वेळ आम्ही त्यातून रक्त पिणार आहोत आणि मरणाला बोलवणार आहोत कित्येक जण. त्याप्रमाणे आपण जार कर्म करू नये. त्याप्रमाणे आपण जार कर्म फक्त शरीरानंच नाही, मनानं पण होतं. विचार आपल्या मनाला, बा मना कुठे कुठे शेण खातो रे रोज. एक ठिकाणचं शेण खाऊन मन बनत नाही, मन वडाय वडाय. आता होतं इथं गेलं गेलं तिथं. बहिणाबाई काय म्हणतात? मन वडाय वडाय. आता होतं या शेणावर, गेलं त्या शेणावर. शेण खायची सवय जाते का ती? आणि त्यांच्यातील कित्येकांनी प्रभूची परीक्षा पाहिली. कित्येकांनी प्रभूची परीक्षा पाहिली. असं केलं तर काय होतं? काय होणार आहे का? तो पण करतो. मी केलं तर काय होईल? परीक्षा पाहिली. मग ते सापांकडून नाश पावले. सापांकडून नाश पावले. हा साप कोण आहे? वाट बघतोय. ये तू बघतो देतो. त्याप्रमाणे आपण प्रभूची परीक्षा पाहू नये. त्याप्रमाणे आपण प्रभूची परीक्षा पाहू नये. आणि त्यांच्यातील कित्येकांनी कुरकुर केली, मग ते नाश करणाऱ्याकडून नाश पावले. त्याप्रमाणे तुम्ही कुरकुर करू नका. हालेलुया, हालेलुया. हे प्रार्थना जाणारच नाही. मला बोल, कोणाचं किती बिघडलं इथे? हालेलुया. धन्यवाद प्रभूला. नाही का? तुझं तू बघून घे. कुरकुर करतो. तर या सर्व गोष्टी दाखले होण्यासाठी त्यांना घडल्या. या सर्व गोष्टी दाखले होण्यासाठी त्यांना घडल्या. आणि ज्या आम्हावर युगांचा शेवट आला आहे, हे महत्वाचं आहे. ते आमच्या बोधासाठी त्या लिहिल्या आहेत. कशासाठी लिहिलेले आहे? बोधासाठी. हे तुझ्या डोक्याला तेल. हे काय आहे? हे डोक्याला तेल. तुझ्या डोक्याला तेलाचा तोटा नसावा हे तेल. म्हणून ज्याला असे वाटते की आपण उभे आहोत, त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. ज्याला वाटतं हे खूप छान आहे, सांभाळ रे बाबा, वेळ आली आहे. ज्याला वाटतं माझी फाटकी पॅन्टच फार चांगली दिसते, सांभाळ रे बाबा, मागून पण फाटेल लवकर. लोक तुझी नम्रता पाहते आणि तुला ते आवडलं, हे तू पेरलं. काय पेरायचं? फाटकं पेरायचं का? काय उपयोग मुलींना? काय पेरायचं तर? फाटकं पेरायचं का झाकलेलं झाकणारं पेरायचं? नीट सांगा बघू. फाटकं पेरायचं का झाकणारं पेरायचं? हा, ते पेरा असते उभे. कुठे म्हटलेलं आहे? मी त्यांचे गुप्त अवघे उघडे पाणी कुठे म्हटलेलं आहे? आता
आता उपवास आहे ना, चांगलं अन्न मिळतं. यशया कितवा अध्याय, 3रा अध्याय, वचन 16. आता यशातील वचन 16 पासून पुढे. आणि यहोवा म्हणतो, सियोनाच्या कन्या गर्विष्ठ आहेत. सियोनाच्या कन्या, सियोन म्हणजे देवाचे लोक नाही का, मंदिर नाही का, त्याच्या कन्या कशा आहेत? गर्विष्ठ आहेत. व मान ताट करून चालतात, मान ताट करून चालतात आणि डोळे चमकावून ठुमकत चालतात. डोळे चमकावतात. बघितले की डोळे कसे चमकावतात त्या फक्त सरळ पण डोळा असा असतो, कोण बघतं माझ्याकडे. आपल्या पायांनी छमछम आवाज करतात. आपल्या पायांनी पहिलं नाही का कोणाकोणाच्या पायात छमछम आवाज करायला नाही. आता पण यामुळे सियोनाच्या कन्यांच्या डोक्याच्या माथ्याला खवडे पडतील. एक गळायला लागतात. हो, काय होतं? केस गळायला लागतात. गळे माझे केस गळायचं, पण तो म्हणता खवडे पडतील का, कुठेतरी काहीतरी चुकलं रे बाबा. आणि त्यांचे गुप्त अवयव यहोवा उघडे पाडेल. त्यांचे गुप्त अवयव काय करेल? यहोवा गिराईल ना, यहोवा काय करेल? उघडे पाडेल. कारण त्यांनी फाटक्या पॅन्ट घातल्या होत्या. काय घातल्या होत्या? फाटक्या. थोडंच दाखवायचं होतं त्यांना, प्रभू सगळं दाखवलं. गुप्त अवयव उघडे पाडेल नाही का? हो. आणि मुलं सगळ्यात पुढे आहे, ते पण फाटके घालतात. वेळी बसा पुढे. त्या दिवसात प्रभू त्यांच्या पैगणांची शोभा काढून टाकेल आणि दिंड्या व चंद्रकोरी, डोलक व तोडे व बुरखे, शिरोवेष्टने व पायातल्या साखळ्या व कमरपट्टे व सुवासाच्या फुक्या व टाई, अंगठ्या व नती, सणाचे पोशाख व दुलया व शाली व बटवे, आरशा व उंची लुगडी व टोप्या व ओढण्या ही प्रभू काढून टाकले. टाईट लेगिंग पण काढून टाकली. हो, तिथं शब्द नाहीये, कारण प्रभूला ते माहित नव्हतं. आताच्या लोकांना माहित काय काय म्हणतात त्याला, काढून टाकली प्रभू. मग एवढंच आपण लक्षात घ्या. आणि सुवासाच्या ठिकाणी कुजणे आणि कमरपट्ट्याच्या ठिकाणी दोरी व वेणीच्या ठिकाणी टक्कल, वेणीच्या ठिकाणी टक्कल, आणि झग्याच्या ठिकाणी गोंडटाकाचे वेष्टन व सुंदरतेच्या ठिकाणी डाग असे घडे. हालेलुया. आपल्याला हे भेटेल का? हे सगळं वर्णन जगाचं आहे की इथे एका कामाने. इथे आलं तर काय होईल? परिस्थिती गंभीर होईल. म्हणून ज्यानं बाप्तिस्मा झाला आहे, ज्यानं स्वतःला धुतला आहे, ज्यानं प्रभूनं पवित्र वस्त्र दिलं आहे, त्याने ते जपायचं. एवढ्या सगळ्या सांगण्याचा उद्देश एकच, बाप्तिस्म्याद्वारे जे शुभ्र वस्त्र प्रभूनं आम्हाला दिलेलं आहे ते जपायचं, कारण प्रभूनं आम्हावरती शिक्षा केलं. हालेलुया. नवीन नंतर बाप्तिस्मा झाला, त्यांच्यासाठी ना एवढं बोललो खूप आहे, सगळं सांगत नाही आता, परंतु जपा, कारण आम्हाला प्रभू उठवणार आहे. चांगला तो माझं रक्त पितो आणि मांस खातो, त्याला मी शेवटच्या दिवशी जिंकवीन. पण ज्याच्याकडे वस्त्र नसेल, लग्नाचा पोशाख नसेल, न्यायीपणाचं वस्त्र नसेल, तर त्याची पंगडी बांधून त्याला कुठे टाकलं जाईल? ठरवा. जी आज तुम्ही आवड धराल तेच तुम्हाला तिथे प्राप्त होईल. आज आपण कशाची आवड धरूया? प्रभू तू माझा. हालेलुया. यापुढे प्रभू तू माझा. जगणं तुझ्यासाठी, मरणं तुझ्यासाठी, तुझ्यासाठी मेलो तर तुझ्याबरोबर सर्वदा जगेल. आपण दीदीकडे येऊ प्रभू बोलणारी.